कामासाठी डांबून ठेवलेल्या 15 ऊसतोड मजुरांची सुटका करण्यात आली आहे आणि अहिल्यानगरमध्ये कामासाठी डांबून ठेवलेल्या मजुरांची सुटका झाल्याची माहिती समोर आली आहे। सुटका केलेले सगळे मजूर जळगावमधील धरणगावचे रहिवासी आहेत। जनसाहस संस्थेच्या पुढाकाराने मजुरांची सुटका झाल्याची माहिती आहे। मजुरांना काही दिवस वीटभट्टीसह अन्य कामावर जुंपल्याचं सुद्धा समोर आलं। जनसाहस संस्थेचे क्षेत्र अधिकारी सोनम केदार यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची या संदर्भात भेट घेतलेली होती आणि त्यानुसार जळगाव आणि अहिल्यानगरच्या जिल्हा प्रशासनाने सूत्र हलवत या मजुरांना सुखरूपपणे घरी सुद्धा पोहोचलं केलंय। मध्ये काही व्हिजिटर्सनी भेट दिला आणि त्यांनी तक्रार केला की काही 15 कामगारांना बॉन्डेड लेबर म्हणून त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। सेक्शन 2 अंतर्गत बॉन्डेड लेबर ऍक्ट 1976 अंतर्गत त्यांची तक्रार नोंदवण्यात आली। सेक्शन 10 आणि 12 बॉन्डेड लेबर ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्याची सूचना प्रांत अधिकारीला देण्यात आली। त्या अनुषंगाने चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास आणि कारवाई लेबर डिपार्टमेंटच्या माध्यमातून सेक्शन 16 अंतर्गत चालू आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया ऐकली, मात्र 2 मुद्दे, कामासाठी ज्या मजुरांना डांबून ठेवलेलं होतं ते का डांबून ठेवलेलं होतं आणि हा सगळा प्रकार नेमका उघडकीस कसा आला? निश्चितच श्रद्धा, आपण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील काही जे मजूर आहेत ते दरवर्षी ऊस तोडीसाठी इतर भागात जात असतात। जास्त करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस तोड कामगारांची जास्त गरज असते, म्हणून त्या ठिकाणी दरवर्षी मजूर जात असतात। मात्र अनेकदा त्यांना त्या ठिकाणी जबरदस्तीने डांबून ठेवून त्यांच्याकडून घराचे आणि शेतीचे कामं केले जात असल्याचा प्रकार समोर येतो। त्याच पद्धतीने हा प्रकार घडला आहे। अहिल्यानगरमध्ये कामासाठी जे जळगावचे 15 मजूर गेले होते, त्यात 2 ते 3 कुटुंबांचा समावेश होता। ते मजूर त्या ठिकाणी ऊसतोडीसाठी गेले होते, मात्र त्या मजुरांना त्या ठिकाणी जे शेतकरी होते त्यांना आपल्या कामासाठी डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। ह्या प्रकाराची माहिती जळगावात काम करत असलेल्या जनसाहस संस्थेला मिळाली आणि त्यांनी या संदर्भात कामगार आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयात याची तक्रार केली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आणि प्रशासनाशी संवाद साधून आणि त्यामुळे 15 ऊसतोड मजुरांची सुटका झालेली आहे। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।